हाय गाईज, तर मी अंबिका काचोळे मेकअप आर्टिस्ट। तर मी हा मेकअप जो आहे संक्रांतीसाठी स्पेशल केलाय आणि याचे शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केले आणि तुम्ही त्यात मला खूप चांगल्या प्रकारे उत्साह दाखवला। त्यामुळे मला असं वाटलं की हा लॉंग व्हिडिओ जो आहे हा पण तुमच्यापर्यंत पोहोचावा। यात मी स्टेप बाय स्टेप मेकअप दाखवला। तर तुम्हाला जर मेकअप स्टेप बाय स्टेप शिकायचा असेल तर व्हिडिओला स्किप करू नका। मी सुरुवातीला सीटीएम करून घेतले। सीटीएम म्हणजे क्लिंजिंग टोनर आणि मॉइश्चरायझर। त्यात मी क्लीन चेहरा केल्याच्या नंतर रिकॉर्डचं टोनर यूज केलंय। रिकॉर्डचं टोनर यूज झाल्याच्या नंतर मी सिल्सचं मॉइश्चरायझर पण यूज केलंय आणि त्यानंतर युरोप गर्लचं प्रायमर यूज केलंय। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मी चेहऱ्याला जे डार्क सर्कल असतात त्याला मी डर्मा पॅलेट मधलं ऑरेंज कन्सिलर जे आहे ते यूज केलंय आणि ते डार्क सर्कल कव्हर करून घेतले। त्यानंतर मी डर्मा पॅलेट मधलाच एक स्किन टोन नुसार जो जातोय तो शेड मी घेतलाय आणि तो शेड पूर्ण चेहऱ्याला अप्लाय केलाय। तुम्ही पाहू शकताय ब्लेंडिंग किती सुंदर होतीये। थोडीशी डर्मा पॅलेटची ब्लेंडिंग जी आहे ती करायला जड जाते, पण रिझल्ट खूप सुंदर येतो। आणि ब्लेंडिंग सोबत आपल्याला चेहऱ्यासोबतच गळा पण कव्हर करायचा असतो। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मी फाउंडेशन घेतलंय। फाउंडेशन आहे युरोप गर्लचं आणि मॅकॅझमियाचं। हे दोन फाउंडेशन घेऊन मी मिक्स मॅच केले आणि ते पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतले। ते केल्याच्या नंतर मी नार्सचं फाउंडेशन घेतलंय आणि नार्सचं फाउंडेशन जे आहे ते फक्त हायलाइटिंग पॉइंटलाच यूज केलंय। हायलाइटिंग पॉइंट मला उचलून दाखवायचे होते म्हणून मी तिथे यूज केलं आणि ते पण चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग केलंय। आणि त्यानंतर मी जे लूज पावडर आहे ते फक्त कन्सिलर जिथे जिथे लावलंय मी तिथेच अप्लाय केलंय। आणि नंतर मॅकचं जे कॉम्पॅक्ट आहे ते मी सर्व चेहऱ्याला यूज करून घेतलंय। कॉम्पॅक्ट जे आहे आपण आतापर्यंत जे ऑइली बेस चेहऱ्याला लावलेत, आपले सर्व जे प्रोडक्ट आहेत ते ऑइली बेस प्रोडक्टच असतात आणि हे कव्हर करायचं काम कॉम्पॅक्ट पावडर करतं। जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर नाही लावलं तर बेस लॉंग लास्टिंग टिकत नाही आणि लगेचच तो खराब दिसायला लागतो। त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर हे खूप महत्त्वाचं काम करतंय। आणि त्यानंतर मी घेतलंय कॉन्टरिंग मी पावडर करायला लावलं आणि क्रीम कॉन्टरिंग घेतलीये। तुम्ही पाहू शकताय मी क्रीम कॉन्टरिंग करून घेऊन ती चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करून घेतलीये। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मी जे ब्लशर जे आहे ते मी युरोप गर्लचं घेतलंय आणि थोडीशी स्माइल करून ते ब्लशर पण त्यांना लावून घेतलंय। आणि त्यानंतर येतंय हायलायटर। तर हायलायटर जे आहे ते ओपराचं आहे, तर ते मी फक्त हायलाइटिंग पॉइंटलाच लावून घेतलंय। तुम्ही पाहू शकता हायलायटर लावल्याच्या नंतर चेहरा किती सुंदर असा दिसायला लागतो आणि स्किनमध्ये जे ग्लो येतोय तो किती सुंदर येतोय ते पाहू शकता। आणि लास्टला आता फक्त आपलं काय राहिलंय डिफायनर जे आहे ते मी युरोप गर्लचंच घेतलंय ब्राऊन शेड। आधी मी जी थ्रेडिंग आहे ती व्यवस्थित मर्ज करून घेतली, नंतर डिफायनर व्यवस्थित करून घेतलंय। कारण की मला हा बेस जो आहे सर्व मेकअप नॅचरलच करायचा होता, त्यामुळे मी जास्त हेवी प्रोडक्ट असे काही यूज केलेले नाहीये आणि जास्त हेवी मेकअप पण केला नाही। मला नॅचरल आणि सोबर मेकअप हवा आहे, तर मी डिफायनर करून घेतलं आणि त्याला थोडंसं हायलाइट पण करून घेतलं। आणि त्यानंतर येतंय आय मेकअप आणि हा सर्वात मेकअप मधला सर्वात महत्त्वाचा पॉइंट असतो तो आय मेकअप असतो। तर तुम्ही पाहू शकतात मी युरोप गर्लची पॅलेट घेतली, आय पॅलेट। आणि मला मेकअपमध्ये आय मेकअप जो आहे तो मला सोबर आणि सिंपल हवा होता। मला डार्क मेकअप नव्हता पाहिजे म्हणून मी लाईटली आय मेकअप करून घेतला। तर तुम्ही मेकअप पाहू शकता विदाउट फिल्टर किती सुंदर मेकअप दिसतंय आणि साध्या मोबाईलमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे, नो फिल्टर, नॅचरली बेस किती सुंदर दिसतोय। आणि मला असं वाटतंय तुम्हाला मेकअप नक्कीच खूप आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मला पण तुम्ही जर सपोर्ट केला तर मला पण असे व्हिडिओ बनवायला खूप आवडेल। आणि लास्टला ती जी लिपस्टिक पण मी चांगल्या प्रकारे यूज केली आणि नंतर मी केली हेअरस्टाईल। आणि हेअरस्टाईलला आमच्याकडे लाईट नव्हती तरी पण हेअरस्टाईल खूप सुंदर झाली आणि माझ्या क्लायंट मेकअप खूप आवडला। मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।